दिल्ली पब्लिक स्कूलचे मधील दिल्ली पब्लिक शाळा आहे त्या शाळेचे 2 ड्रायव्हर बस ड्रायव्हर हे गांजा पिताना रंगेहात पकडले गेलेले आहेत। माझ्याबरोबर सूरज कोकटे आहे, त्यांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी त्यांना रंगेहात पकडलेलं आहे। आणि त्यानंतर त्या दोन्ही बस ड्रायव्हरला हे शाळा प्रशासनाकडे घेऊन गेले आणि शाळा प्रशासनाने त्यांना दमही दिलाय आणि त्यांना जाबही विचारलेला आहे। आणि त्यानंतर हे दोन्ही ड्रायव्हर पळून गेलेले आहेत। तर आपण बघितलं असेल की अत्यंत गंभीर विषय आहे। तर मनसे आता सध्या येणारे पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहे। आम्ही आता सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतलेली आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे की हे दोन्ही बस ड्रायव्हर यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, त्याचप्रमाणे जे बसचे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि शाळा प्रशासन आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा। आपण बघितलं असेल की काही महिन्यांपूर्वी की दिल्ली पब्लिक स्कूलच्या एका 5 वर्षाच्या मुलावरती एका बस ड्रायव्हरने लैंगिक अत्याचार केले होते आणि त्यावेळी ही डीपीएस शाळेमध्ये खूप मोठं जन आंदोलन उभं झालं होतं आणि त्यावेळी हे शाळेच्या तमाम पालकांनी आरोप केला होता की तो जो बस ड्रायव्हर आहे तो गांजाचं सेवन करायचा, पण त्याची त्यावेळी शहानिशा झाली नाही आणि त्या बाबीचं आपण बघितलं की शाळा प्रशासनाने हे इन्कार केला होता। पण आता ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। तर आमचं म्हणणं आहे आणि त्यावेळी सर्व पालकांची हीच मागणी होती की ह्या ढिसाळ कारभाराला जे जबाबदार आहेत मुख्याध्यापक, त्या मुख्याध्यापकांचं निलंबन व्हावं। पण जे मुजोर शाळेचं वरिष्ठ व्यवस्थापक पण आहे त्यांनी त्या मुख्याध्यापकाच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे ते मुख्याध्यापक अजूनही तसेच आहेत। आणि अशा नालायक मुख्याध्यापकामुळे शाळेचं प्रशासन हे ढिसाळ प्रशासनामुळे आता हे अशा घटना वारंवार घडत आहेत। तर आमचं म्हणणं आहे की ह्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा आणि जे जुनं प्रकरण आहे ते जे पॉस्कोचं प्रकरण आहे त्या प्रकरणातही या शाळेच्या मुख्याध्यापकावरती गुन्हा दाखल व्हावा। या जे दोन्ही बसचे ड्रायव्हर आहेत त्या बसच्या ड्रायव्हरना साधारणतः 5 वाजण्याच्या सुमारास संध्याकाळी त्यांना रंग्यात पकडलेल्या गांजा पिताना, म्हणजे शाळा सुटते किती वाजता? साधारण 5:30 ला सुटते। म्हणजे हे दोन्ही ड्रायव्हर गांजा पिऊन बस घेऊन जाणार होते मुलांना नेण्यासाठी त्यांच्या घरी। आपण बघतोय की किती गंभीर बाब आहे आणि मुलांचे जीव हे असे जे हे गांजाडे आणि शाळेच्या ढिसाळ प्रशासनामुळे धोक्यात आहेत। त्यामुळे आम्ही आता मागणी करतोय या सर्वांवरती गुन्हे दाखल व्हावे आणि जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मनसे शांत बसणार नाही। मनसे ह्याचा पाठपुरावा नक्की करेल।